मोर्चाचे आयोजक संतोष पांडे यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झालेली आहे। नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली। महिला आरक्षण विधेयक मुद्द्यावर भाजपनं मोर्चा काढला होता। परवानगी होती पण नियमांचं उल्लंघन झालं असं मत पोलिसांनी व्यक्त केलेलं आहे। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। ज्योत्स्ना, रिद्धी अगदी बरोबर आहे। आपण बघितलं की कालच जो आहे तो भाजपचा महिला आरक्षण विधेयक या मुद्द्यावरती एक मोठा जनाक्रोश मोर्चा जो आहे तो वरळीतील जांभोरी मैदान या ठिकाणी झाला। मात्र हा मैदानात न होता मोर्चा जो आहे तो जांभोरी मैदानाच्या रस्त्यावरती जे आहे ते पायी निघाले। अनेक या मोर्चामध्ये सहभागी असलेले नेते, त्या मोर्चामध्ये सहभागी असलेले अनेक महिला ज्या आहेत त्या पायी जांभोरी मैदानाच्या समोरच्या असलेल्या रस्त्यापासून ते वरळी डोम पर्यंत चालत निघाले आणि यामुळे जे आहे ते तासनतास ट्रॅफिक जे आहे वरळीतील आणि ते पण पीक आवर्स मध्ये तासनतास ट्रॅफिक जे आहे ते ट्रॅफिक जाम झालं आणि अनेक लोकांना ताटकळत थांबावं लागलं। आणि याच मुद्द्याला घेऊन जे आहे ती एक महिला सुद्धा जी आहे ती या सर्व मोर्चेकऱ्यांवरती जे आहे ते भडकली होती आणि तिने सुद्धा मंत्री गिरीश महाजनांपासून पोलिसांपर्यंत सर्वांना जाब जो आहे तो विचारला। या संपूर्ण मोर्चाला परवानगी होती का, तर या संपूर्ण मोर्चाला मुंबई पोलिसांकडनं परवानगी देण्यात आलेली होती। मात्र या मोर्चाला जी परवानगी देण्यात आली होती त्यामध्ये काही नियम आणि अटी शर्ती सुद्धा घातल्या होत्या। त्या नियम आणि अटी शर्तींचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबई पोलीस जे आहे ते या मोर्चामध्ये नेमक्या कोणकोणत्या नियम आणि अटींचं उल्लंघन झालेलं आहे या संदर्भात अधिक तपास करत आहेत। सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासत आहेत। मात्र या संपूर्ण मोर्चा संदर्भात ज्यांनी आयोजन केलं होतं ते संजय पांडे यांच्या विरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल झाला आहे। मुंबई पोलिसांकडनं या मोर्चाला परवानगी जरी असली तरी ज्या अटी शर्ती नियमांचं पालन व्हायला हवं होतं त्या नियमांचं पालन झालं नाही आणि त्याचमुळे हा गुन्हा जो आहे तो आयोजकांवरती दाखल करण्यात आलेला आहे। भाजपचेच पदाधिकारी असलेले संजय पांडे यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी आता हा गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये आतापर्यंत संजय पांडे यांचंच नाव समोर येत आहे। याच्यामध्ये आणखीन इतरांची नावं समोर येतील का याकडे सर्वांचं लक्ष असेल। निश्चित ज्योत्स्ना, असं तुम्ही म्हणताय की आयोजकांवर गुन्हा दाखल झालेला आहे, संतोष पांडे असं त्यांचं नाव आहे, तर त्यांनी या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया दिलेली आहे का, तर त्यांचं याबाबत काय म्हणणं आहे? अद्याप भाजपकडनं जे आहे ते या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती स्टेटमेंट जारी केलेलं नाहीये भाजपकडनं। मात्र जे संजय पांडे त्यांच्याकडनं जे आहेत अद्याप कोणतंही स्टेटमेंट संजय पांडे जे आयोजक त्यांच्याकडनं सुद्धा कोणतंही वक्तव्य आतापर्यंत अजून आलेलं नाहीये। मात्र या मोर्चामध्ये म्हणजे जेव्हा कोणताही मोर्चा असतो तेव्हा थोडेफार नियम चं उल्लंघन होण्याची शक्यता असते। मात्र ज्या प्रकारे तासनतास ट्रॅफिक जाम झाला आणि त्याचबरोबर पीक आवर्स मध्ये म्हणजे जेव्हा एक नोकरदार वर्ग जो आहे तो घराकडे परतत असतो, शाळा सुटलेल्या असतात, अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावरती जर शेकडोच्या संख्येनं एखाद्या मुद्द्याला घेऊन जर सामान्य लोकांची अडवणूक करत जर कुठलाही पक्ष मोर्चा काढत असेल किंवा कुठल्याही मुद्द्यावरती कोणताही राजकीय पक्ष जर मोर्चा काढत असेल तर त्याला पूर्वपरवानगीशिवाय असे मोर्चे निघत नाही। मात्र ज्याच्यामध्ये नियमांचं उल्लंघन का झालं नाही, सत्तेमध्ये असलेला पक्ष सत्ता विरोधकांच्या विरोधात जे आहे तर रस्त्यावरती उतरतो आणि त्यात नियमांचं सुद्धा उल्लंघन करतो, अशा वेळेस नेमका सामान्य माणसाला किती याचा नाहक त्रास सहन करावा लागतो, अशा प्रकारचा सवाल आता संतप्त सामान्य नागरिक सुद्धा विचारतात। मात्र भाजपकडनं आता या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली जाईल याकडे सर्वांचं लक्ष असेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गृहमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत, त्यामुळे आता मुख्यमंत्री याच्याबद्दल काय बोलतील याकडे अगदी निश्चित आणि त्याच्यामुळे या पुढचे तपशील सुद्धा याबाबतचे तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीसाठी।